केज अंबाजोगाई तालुक्यात सर्व साखर कारखान्याने 2,800 रुपये पहिली उचल देण्यास तयार. तहसीलदार राकेश गिट्टे, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मध्यस्थीने चक्काजाम आंदोलन स्थगित. केज अंबाजोगाई तालुक्यातील आंबा सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट आनंदगाव, गंगामाऊली शुगर उमरी, केज या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी विनाकपात 3,000 रुपये पहिली उचल देण्याची मागणी करत केजच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने 3 डिसेंबर रोजी बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले होते. आंदोलनाच्या धास्तीने पोलीस प्रशासन व तहसीलदार केज यांच्या मध्यस्थीने साखर कारखानदाराचे शेतकी प्रतिनिधी व आंदोलक, शेतकरी नेते, पदाधिकारी यांची 3 डिसेंबर रोजी केज तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला तहसीलदार राकेश गिट्टे, केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, गंगामाऊली शुगरचे शेतकी अधिकारी श्री अदानाक, आंबा साखर शेतकी अधिकारी शिंदे, येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्टचे पाटील, शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती कमिटीचे सदस्य भाईमोहन गुंड व आंदोलक शेतकरी यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत ऊस दरासंदर्भात अनेक चर्चा फेऱ्या झाल्या. शेवटी सर्व साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप होणाऱ्या ऊसाला पहिली उचल विनाकपात 2,800 रुपये देण्याचे मान्य करत चक्काजाम आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. यावर सर्व शेतकऱ्यांनी एकमत करून चक्काजाम आंदोलन स्थगित केले. आज सायंकाळपर्यंत सर्व कारखान्यांनी लेखी पत्र देण्याचे मान्य केले आहे. जर त्यांनी लेखी पत्र दिले नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसू असा निर्वाणीचा इशारा देखील आंदोलन साखर संचालक आहे तर त्यांची जी प्रादेशिक कार्यालय आहेत त्यांना त्यांची नेमणूक देण्यात आली आहे. दुसरा सगळ्यांमध्ये समन्वय घडवून आणायचा एक आहे आणि तिसरा एक विषय आहे, जेव्हा कधी एखाद्याकडे हिस्टोरियल आहे म्हणजे समजा ह्या शेतकऱ्यांचे पैसे देणं थकीत आहे कारखाना तर त्यांची आरआरसी करून घेणं आणि त्याचे लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे देणं हा आमच्याशी संबंधित थेट येतो. आता इथं मी जिल्हा 50 हा दर देखील म्हणजे माझं नॉलेज जेवढं आहे त्यानुसार तुम्हाला तर असं वाटतं की मराठवाड्यातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक दर 2750 पर्यंत कालच्या बैठकीमध्ये ठरला तो 2750 केज तहसील कार्यालयामध्ये माननीय तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली केज येथे होणाऱ्या चक्काजाम आंदोलनाच्या पूर्वी तिन्ही साखर कारखानदारांचे अधिकृत शेतकी अधिकारी, गंगामाऊली शुगर, येडेश्वरी शुगर आणि अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात आणि तालुका महसूल प्रशासन आणि साखर सहसंचालक कार्यालयाचे प्रतिनिधी यांच्यात ऊस दरासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेमध्ये तिन्ही साखर कारखान्यांनी 2800 रुपये पहिली उचल देण्याचं मान्य केलं आहे आणि त्याचं प्रोसिडिंग तसं तहसील कार्यालयात आता होणार आहे. संध्याकाळपर्यंत कारखान्यांनी लेखी पत्र देण्याचं आश्वासित केल्यामुळं केज तालुक्यामध्ये जे होणारं आजचं ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं बेमुदत चक्काजाम आंदोलन होतं ते सर्वांनी शेतकऱ्यांकडून ते स्थगित तात्पुरतं केलेलं आहे. जर साखर कारखान्याने 2800 रुपये पहिली उचल नाही दिली तर हे शेतकरी आंदोलन आता वेगवेगळ्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे होईल. त्याच जबाबदारीतलं प्रशासन राहील.